आज आपण आलेलो आहोत एक निसर्गरम्य परिसरातील आश्रमशाळा, जी स्थापना 1950 रोजी झालेली आहे. 1950 सालामधली ही अनुदानित आश्रमशाळा प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. हे आपण पाहता समोर केशवकुंज वसतिगृह आहे मुलांचं आणि मुलींचं. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि ह्या परिसरामध्ये असलेला अरविंद सभागृह विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात छान असं शिकायला मिळते. आता हे विद्यार्थी वनभोजनासारखा आनंद घेतात बघा आपल्या जेवणाच्या सुट्टीचा. छान असं जानकीबाई लिमये कलामंच आहे ह्या आणि ही आहे दगडी शाळा. ह्याच्याच मागे आपण बघतोय एक हा किल्ला आहे. या गडाचं नाव काय सर? सरसगड. बघा किती छान असं नयनरम्य असं दृश्य दिसते इथे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात ह्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता विकसित करत करत विद्यार्थी छान रीतीने ह्या शिक्षण संकुलात शिक्षण घेत आहेत. आता शिस्तबद्ध पद्धतीने मुलं हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तर आपण त्यांची इमारत बघणार आहोत, त्यांच्या वर्गखोल्या पाहणार आहोत. दगडी इमारत जिला आता कलर केलेला आहे. 1950 ची स्थापना. बघूया आपण हे पॅसेजमधून येत आहोत. छान असे दगडी बघा, अतिशय मजबूत. भूकंप जरी आला तरी ते हलणार नाहीत असे ह्यांचं बांधकाम असलेली ही शाळा. मस्त गार हवा सुटलेली आहे इथे. आणि ह्या पॅसेजमधून आपण येतोय आणि इथलं साहित्य आहे त्यांचं जेवणाचं. आणि ही एक समोरची शाळेची इमारत आपण पाहताय. हे त्यांचं ऑफिस आहे, संस्थेचं कार्यालय. हे एक दुसरं मुख्याध्यापक कक्ष आहे, ज्याच्या मागे आपण एकच मोठं छान अशा विद्यार्थ्यांनी जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत. मुख्याध्यापिका मॅडम आहेत आणि आपण ह्या शाळेचा स्वच्छ सुंदर परिसर बघत आहोत. बघा बरं, अतिशय निसर्गरम्य परिसर आणि ह्यामध्ये नक्कीच विद्यार्थ्यांचं हे भवितव्य घडणार आहे. तर आज या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि खूप छान वाटलं ह्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना की निसर्गाच्या वातावरणात निसर्गरम्य परिसरामध्ये हे विद्यार्थी अतिशय छान शिक्षण घेत आहेत. नक्कीच ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं असणार आहे. तर खूप छान वाटलं सर आपल्या शाळेला भेट देऊन.